नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आम्ही चाललो आहे पुण्याहून मुंबईला परत. बरेच दिवस आम्ही आता पुण्याला होतो आणि आता जाताना कसं तरी वाटतंय. पूर्ण पॅकिंग झाली होती, पण या बॅगेत थोडे निर्वाणीचे कपडे भरायचे राहिलेले. किती पॅकिंग करा मुलांची, तरी काही ना काही पॅकिंग राहूनच जाते. शेवटपर्यंत काही ना काही आठवतच राहते, अरे हे घ्यायचं राहिलं, ते राहिलं. आणि ही बॅग एवढी भरलेली की ती माझ्याच्याने बंदच नव्हती होत. शेवटी यांनी माझी मदत केली. काय खाते तू? लाडू. आणि निर्वाणीला काय लपवायचं असेल तर ती अशी ॲक्शन करते. काय खाते लाडू? काय आलं पिलू? कशाला रुसला? एवढा पसारा घेऊन जायचा आम्हाला. जय जय कसा करायचा? जय जय कसं करायचं? काय या आपण जय जय करूया. आला तुझा पसारा काढून? पर्स घेऊन चालली. लाडूला एक छोटी पर्स आणते, थांब. आज तू मामाला जय जय करा. पॉपिटवाली पर्स आणू. आणूया, तुझ्या चॉईसचे आणूया. निघायच्या आधी इथे घेतले दर्शन आणि आईने दिलं साखर पाणी. निहालला तर गोड खायला असं पण खूप आवडते, म्हणून तो लगेच धावत आला. साखर खायला कोण येते? गुंडू आला. चकुली ती बघा, हातात दे म्हणते, तोंडात नाही. दुसऱ्या हातात पण दे आई. आणि मग इथे पडल्या आईच्या पाया दोघांनी पण. काय खेळतोय? हे काय खेळतो तू? रडता कशाला? ताई तर खूप रडत होत्या. ग्रीनरी झाली बघून तर मामाच्या पाया पड. मामाला जय जय कर. बरेच दिवस सोबत होतो आणि आता जाताना आम्हाला सगळ्यांनाच कसं तरी वाटतंय. आई कोल्हापूरला जाणार होत्या, त्यामुळे त्या आमच्यासोबत आल्या नाही. तीच बघा काय तुझ्या पाया पड. आणि इथे दादा गाडी बुक करतायत. झाली बुक गाडी? आणि मग बस इथे दादा आणि ताईच्या पाया पडल्या. आम्ही दोघींनी एकमेकींना हळद कुंकू लावलं आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आपलं घर कुठे? आपलं घर कुठे? तिचं चाललंय मला घेऊन जातात का नाही. दादा आणि आई आम्हाला सोडायला आले होते आणि इथे मध्येच आला आत्तूचा व्हिडिओ कॉल. इथे निर्वाणी झोपली आहे. मला तर गाडीत बसलं कीच मळमळायला लागते, म्हणून कसा तरी 1 तासाचा तो प्रवास पूर्ण केला. किती मिनिटं दाखवतोय निहाल? हा, किती मिनिटं खालती बघ, किती दिसत आहेत? 13 मिनिट्स 13. कमी कर, वाढू नका. हा दिसला रेड लाईन. शिकला, मॅप शिकला. निर्वाणीची छान झोप झाली. निर्वाणी मस्त झोपून होती गाडीत. तिने आम्हाला अजिबात त्रास नाही दिला. काय इथे निर्वाणी दादाचं नाव सांगत होती. निहालसाठी ऍडजस्टमेंट. खाल्लं झालं, भूक गेली. एक बिस्किट खाऊन. ती नुसती दगड उचलण्यातच असते, माती आणि दगड. छोटेशे बहीण भाऊ सोबत हॅपी हॅपी राहू. आणि आम्ही जिथून बस पकडायची तिथे येऊन थांबलोय, पण ती बस पण 1.5 तास लेट आहे. आता आम्ही पोचलोय, वाजले 1:30 आणि बस जवळपास येणार आहे 2:15 वाजेपर्यंत. तर एवढ्या वेळात आम्हाला वाट बघावी लागणार आहे. आता आमची बस येते, अजून आलेली नाही आहे. 2 मिनिटात येईल असं त्यांनी सांगितलंय. बघूया आता 2 मिनिटात खरंच येते का. ही आहे आमची बस.
आणि ते जायच्या आधी मामाने अजून थोडा निहालचा लाड केला. मजा आली. बाहेर बराच वेळ उभं होतो आणि जशी बस आली बसमध्ये बसलो तसं जरा बरं वाटलं. लाड 3:30 वाजलेत आणि आता आम्ही आमच्या गाडीत बसलोय. आता बघूया मुंबईला पोहोचायला आम्हाला किती वेळ लागतो. खूप भूक लागली आहे त्यामुळे आता आम्ही आधी जेवण घेतोय. इथे जेवणासाठी आणले चपाती, बेसनाचे पोळे आणि निहाल निर्वाणीसाठी बटाट्याची भाजी. निहाल काय करतोय? दाखव तुझी ड्रॉइंग कशा करतो. निहालला कलरिंगची खूप आवड आहे त्यामुळे कुठे बाहेर जायचं असेल तर मी पुस्तक आणि कलर सोबत ठेवतेच त्याच्यासाठी. आज आम्ही चाललेलो स्लीपर कोच बसने आणि इथे हा दिलाय चार्जिंगचा पॉईंट आणि 2 मोबाईल ठेवू शकतो आपण इथे. लहान मुलं असतील तर स्लीपर बस मला तरी खूप कम्फर्टेबल वाटते. आणि इथे असं होतं उशीसारखं ज्याच्यावर आपण डोकं ठेवून झोपू शकतो आणि इथून तुम्ही AC कमी जास्त करू शकता. तसेच हे स्टँड आहे ज्याच्यात 2 पाण्याच्या बॉटल राहतात आणि इथे पायाजवळसुद्धा तुम्ही AC ॲडजस्ट करू शकता. आणि कर्टन दिले होते, जर तुम्हाला उजेड पाहिजे असेल तर तुम्ही ओपन ठेवू शकता किंवा जर झोपायचं असेल तर बंद करून मस्त अंधार होतो तुम्ही झोपू शकता. तुम्ही बघू शकता इथे दोन्ही साईडने कर्टन आहे. इथे निर्वाणीची चालले पप्पांबरोबर मस्ती. तिला बसमध्ये खूपच मजा येत होती. आमची सीट होती ती वरची होती आणि इथे निर्वाणी मस्ती करत होती आणि निहाल मस्त व्ह्यू एन्जॉय करत होता. खूप लांबचा प्रवास होता त्यामुळे निहालचा कलर करून झाला, व्ह्यू बघून झाला. मग थोडा वेळ त्याने मोबाईल बघितला पण निर्वाणी काय त्याला मोबाईल बघू देत नव्हती. हा स्लीपर कोच मोठा होता. याच्यात 3 जण आम्ही आरामात झोपू शकत होतो आणि ॲडजस्ट करून चौघेसुद्धा ॲडजस्ट होऊ शकतो. खालच्या सीटपेक्षा वरची सीट मला बरी वाटली. वरच्या सीटमुळे बाहेरचं बघता येत होतं. फेसबुकवर व्हिडिओ बघताय तर पेजला नक्की फॉलो करा. त्याच्या मम्माचीच कॉपी आहे. निहालला आणि मम्माला प्रवासात खूप उलट्या होतात. आता आम्ही चाललोय बोगद्यातून आणि मग इथे 15 मिनिटासाठी आमची गाडी थांबली होती. आम्ही इथे निहालसाठी मग जेली चॉकलेट घेतले. लाडू तुला काय? मिरिंडा छान आहे. मी पाचते कसं देवा घेवा. आणि ग्रीनरी बघायला किती सुंदर वाटते ना. मस्ती करून करून निहाल आणि निर्वाणी थकले आणि मग दोघं पण झोपलेले. आम्ही निहालला उठवत होतो कारण का आता 5-10 मिनटात आम्हाला उतरायचं होतं पण तरी त्याला झोप आवरतच नव्हती म्हणून तो उठला आणि परत झोपला. आणि मग इथे आम्हाला लागलेली थोडी ट्रॅफिक. मुंबईत आलो आणि ट्रॅफिक नाही लागणार असं तर होणारच नाही. बोरवली हा या बसचा लास्ट स्टॉप होता आणि आम्ही तिथेच उतरलो. बोरवलीला उतरून मग आम्ही ऑटो पकडली आणि ऑटोने स्टेशनला गेलो. स्टेशनवरून मग आम्ही पकडली ट्रेन आणि मग आम्ही पोचलो घरी. निहालला त्याच्या खेळवण्याची खूप आठवण येत होती. चमकते म्हणजे निर्वाणी काय माहिती का घर बघून रडते. तिला काय वेगळं वाटतंय. काल अगं आपलंच घर आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आता आम्ही पोहोचलो घरी पण निर्वाणीला घर काय ओळखीचं वाटत नाही. ती खूप रडते घरात आल्यापासून. जय 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 सद्गुरू कर. जय जय कर. जय कर. आता आम्ही आलोय जेवणासाठी बाहेर. काय खाणार? बाबू माझा लय रडला. नवीन नवीन जागा बघू. थँक्यू. काय आहे फेवरेट तुझं? व्हिडिओ बघतच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील. आणि इथे मागवलेला निहालसाठी त्याचा फेवरेट चॉकलेट मिल्कशेक, पोटॅटो फ्राईज, आमच्यासाठी राईस. जेवलो आम्ही आणि मग निघालो घरी. 12 वाजले आहेत. आता आम्ही चाललो आहे घरी. आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. काळजी घ्या. बाय.